नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण सुगाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी दुर्वेश भांगरे यांच्या शेतावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर त्यांनी या ठिकाणी IGL सीडचा दाना शिरोईची लागवड केलेली आहे। तर आपण त्यांनाच थोडक्यात त्यांचे अनुभव या ठिकाणी आपण जाणून घेऊ। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दुर्वेश सतीश भांगरे, गाव माझं सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर मधला। तर मंडळी, तुम्ही बघू शकता की मी माझ्या शेतामध्ये IGL सीड्सचं शरयू हे बियाण्याची धान्याची लागवड केलेली होती। मंडळी, कंप्लीट आपल्या प्लॉटला आज 37 दिवस झालेले आहे आणि तुम्ही धान्याची लागवड बघू शकता। आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने लागवड केलेली होती आणि मंडळी तुम्ही बघू शकता की कशी त्याचे उतार कसा झालेला आहे। आपला पूर्ण 37 गुंठ्याचा हा प्लॉट आपण बनवलेला होता ट्रायल। तर आता हे जे तुम्ही शिरोई हा वाण लावलेला आहे IGL सीडचा, तर हा तुम्ही साधारण किती किलो बियाणं वापरलं होतं आणि कुठून तुम्ही खरेदी वगैरे केलेली होती? सर, आता माझं जे क्षेत्र आहे ते पूर्ण 37 गुंठे क्षेत्र आहे। हां. त्यासाठी मी 15 किलो बियाणं वापरलेलं आहे आणि अजून- ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण ते पेरणी केली होती त्याची। तर 15 किलोमध्ये तुमचा अजून एक दुसरा प्लॉट आहे, मला वाटतं तो शेजारी वगैरे, तो आणि हा असे 2 प्लॉट आहेत ना? नाही 15 नाही, फक्त ह्या प्लॉटला 15 किलो 15 आपण वापरलेला वापरलेला. आहे। त्या प्लॉटला 10 किलो आपण सेपरेट वापरलेला आहे। तर म्हणजे असे तुम्ही 2 ठिकाणी आता शिरोईची लागवड केलेली आहे, 2 टप्प्यामध्ये लागवड केलेली आहे। तर हा जो प्लॉट आहे तर हा साधारण आता सध्या किती, आज रोजी किती दिवसाचा झालेला सर, आहे? आज रोजी हा प्लॉट आपला कंप्लीट 37 दिवसाचा झालेला आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे फेब्रुवारी मध्ये जी आपली महाशिवरात्र होती, कंप्लीट त्या दिवशी आपण या प्लॉटची लागण केलेली आहे। बरं, तुम्हाला आता या वाणाबद्दल काय काय अनुभव आले? उगवण कशी, पानाची क्वालिटी वगैरे? सर, याची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फुटवा एकदम जबरदस्त आहे। जी पानाची जी ग्रीनरी आहे, जी कोथिंबीरीला ग्रीनरी पाहिजे, ती ग्रीनरी टिकून ठेवण्याची क्षमता एकदम जबरदस्त आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपण आता ही कोथिंबीर उन्हाळ्यात केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की उन्हाळ्याच्या मानाने आपली कोथिंबीरीची जी ग्रीनरी आहे ती एकदम जबरदस्त आहे। आणि बेसिसला यंदा आपण हा प्लॉट बनवलेला होता, एकदम जबरदस्त उतार झालेला आहे या कोथिंबीरीचा। तुम्ही स्वतः येऊन बघू शकता प्लॉट कसा आहे, ते ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे। कुठल्याही प्रकारचे किड्यांचं किंवा याचा प्रादुर्भाव आपण होऊन दिलेला नाही। आपण वेळोवेळी त्याला स्प्रे फवारे घेतलेले आहेत आणि तुम्ही आता या प्लॉटची डेव्हलपमेंट किंवा त्याची हे बघू शकता कसं झालेलं आहे आपला प्लॉट ते। तर सध्या आता हा प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे म्हणले? आता 37 दिवसात 37 दिवसाचा झालेला आहे हा प्लॉट। आणि व्यापारी वगैरे येऊन गेले हो, म्हणतात? व्यापारी, भरपूर व्यापारी येत आहेत, त्यांना प्लॉट आवडतोय। पण अजून 2-1 दिवसात ते बोलताय आपण व्यवहार करू। आणि गावातील जे प्रगतशील शेतकरी आहेत ते पण आपल्या प्लॉटला व्हिजिट देत आहेत, त्यांना स्वतःला पण ही व्हरायटी खूप आवडलेली आहे। ते पण म्हणतायत की आम्हाला कोथिंबीर करायची आहे, पण पहिल्यांदा स्पॉट व्हिजिट किंवा प्लॉट व्हिजिट महत्त्वाचं असतं। म्हणून बरेच शेतकरी तालुक्यातून पण, म्हणजे ज्या कृषी सेवा केंद्रामधून मी हे कुबेर ॲग्रो सर्व्हिसेसमधून बियाणं घेतलं होतं, तर ते अनिकेत दादा कडलक पण माझ्या प्लॉटवरती भरपूर शेतकऱ्यांना पाठवत आहेत की तुम्ही एकदा ये सुगाव बुद्रुकमध्ये दुर्वेश भांगरेच्या प्लॉटवरती जाऊन तुम्ही एकदा प्लॉट बघून या। IGL सीड्सचा कसा एकदम जबरदस्त प्लॉट आपण बनवलेला आहे। भांगरे साहेब, तुमचं या वाणाबद्दल एकंदरीत मत काय आहे? तर सर, तुम्ही बघू शकताय की आपण जे IGLचं शरयू जे बियाणं लागवड केलेली आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फुटवा जो आहे तो एकदम जबरदस्त झालेला आहे। याची जे हंगाम आहे आपण उन्हाळ्यात पण करू शकतो आणि पावसाळी हंगाम पण या कोथिंबीरीसाठी एकदम जबरदस्त कंपनीवाल्यांनी ते बियाणंच तसं डेव्हलप केलेले आहे की दोन्ही पण हंगामामध्ये ही कोथिंबीरीची जी उगवण्याची कॅपॅसिटी आहे ती एकदम जबरदस्त आहे। तुम्ही बघू शकताय की ग्रीनरी किती जबरदस्त आलेली आहे प्लॉटला, तुम्ही ग्रीनरी पण बघू शकताय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या व्हरायटीला जे आपण म्हणतो की कोथिंबीरीला खूप काळजी घ्यावी लागते किंवा खूप स्ट्रेस पडून द्यायचा नाही आपल्याला, तर असं काही नाही मित्रांनो की आपण सगळं जे रेग्युलर आपले जे काही औषधं आहे, जे काही फवारणी आहे ती घेतली तरी चालते। याला मोस्ट म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची, कारण की कोथिंबीर हे पीक खूप नाजूक असल्यामुळं त्याला कीटकनाशक आणि बुरशीची लवकर लागण होते। तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी योग्य तज्ज्ञ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेऊन मग या प्लॉटला आपण सगळी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आणि इतर काही औषधं असतील तर त्याची आपण फवारणी घेतलेली आहे। धन्यवाद।